तुम्ही मला फोन केला, माझा नंबर काढून घेतला. ते तुषार वाजे आहेत ना, भाऊ आहे माझा, म्हणजे मानलेला भाऊ आहे ना त्याच्यामध्ये. मला फोन केला, काय अडचण आहे तुमची? मी मुलांच्या आहारावरती व्हिडिओ तयार केला होता की जो आम्हाला फेडरेशनकडून माल येतो, वाटाणा, लापशी भरडा, हा सगळा कच्चा माल येतो, तर त्याच्यातला तो वाटाणा शिजत नाही आणि लापशी भरडा पण शिजत नाही. तर त्यावर मी व्हिडिओ केला. तर आता आमच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शासनाच्या विरोधात गेला, म्हणजे तुम्ही शासनाच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा ते काय म्हणतात, तुम्ही मानधनी तत्त्वावर आहे. आणि आज मी व्हिडिओ टाकलाय, मुलांची काळजी म्हणून एक व्हिडिओ टाकलाय, तर आज ते म्हणतात तुम्ही सरकारी कर्मचारी, तुम्हाला ते अथॉरिटी नाही व्हिडिओ बनवण्याची, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी मला जे नोटीस काढलं त्याच्यामध्ये मी त्याला खुलासा दिला की मी आज माझ्याकडनं जे काही झाले ते इथून पुढे माझ्याकडनं होणार नाही. मदतनीस कोण आहे? ऐक ना, मग इकडे माझं ते लिखित नोटीस दिलं आहे. हो दिलं नाही, म्हणजे मी ते घेतलं नाही, मी मोबाईल मध्ये फोटो काढला. मदतनीस येतो तुम्हाला किती मानणार आहे? साडेसहा. तुम्ही नाव काय पूर्ण? रेशमा शिवाजी पाटील, आदिवासी. आदिवासी. रेशमा शिवाजी पाटील. तुमचं? पुष्प मधुकर पुष्पा मधुकर. पाटील. तुम्ही आदिवासी. आणि मग काय म्हटले ते? त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शासनाच्या विरोधात गेले. मॅडम काय काय करावं होतं म्हणजे? वाटाणा, लापशी भरडा, आता पण 4 महिन्यांचा माल येऊन पडलाय. याची ग्रामपंचायत कोणती आहे? टाकरवाडीचा. ग्रामपंचायत? टाकरवाडीचा. सरपंच कोण आहे? अशा बाजूला. म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे का? ठाकर सात ठाकरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये. खरं तर या ठाकरवाडीमध्ये इथं एक नंबरवाडी म्हणून इथं ही वाडी आहे. संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी राहतोय. आणि त्या आदिवासी समाजाची सर्व मुलं, किती मुलं आहेत? 22 मुलं आहेत. खरं तर अंगणवाडी कार्यकर्ते इथं आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांनी मुलांना आहार चांगला यावा म्हणून त्यांनी आपला चुकून एक व्हिडिओ बोलायला सांगून त्याच्यात बदल नाही झाला, तोंडी सूचना देऊन बदल नाही झाला, म्हणून त्यांनी आपलीच मुलं आहेत म्हणून त्यांनी आपला साधे पाण्याने तो हिडू बनवला. आणि त्या हिडू बनवल्याच्या नंतर परिणाम असा झाला का ते कोण शिडीपी होत, काय नाही त्यांचं, कुलदीप जाधव म्हणून शिडीपी होत. त्यांनी त्यांना निलंबन करतो म्हणून अशी काही नोटीस काढलेली. नोटीस काढली घेतली कधी? तर ही चुकीचं आहे. तो कोण प्रकल्प अधिकारी किंवा तो शिडीपी आहे त्यांना मी फोन करतो, काय म्हणले ते ऐकूया. दादा, हा जाधव साहेब बोलताय का? शिडीपी साहेब देवराम लांडे बोलताय, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष. नमस्कार. मी तुमच्या इथं अंगणवाडीला भेट द्यायला आलोय. तिथली नंबर 1 जी अंगणवाडी आहे, तर त्या ग्रामस्थांनी मला फोन केला तिथल्या स्थानिकांनी की आमच्या मॅडमचं चांगलं काम असताना एवढी मुलं शिकवतात, इथं अंगणवाडी एकदम सुंदर आहे आणि मुलांना जेवण चांगलं नव्हतं ते म्हणून त्या मॅडमकडून चुकून एक हिडू गेला म्हणून त्यांना कामावरून काढण्याचं नोटीस दिल्या असं ग्रामस्थ म्हणतात. तर काय प्रकार आहे? एका व्हिडिओवरून त्यांना नोटीस दिलेली नाहीये. हॅलो साहेब, आवाज येतोय? हा येतोय. साहेब, त्याच्यामध्ये त्यांना नोटीस दिली होती आणि त्यांना इतर व्हिडिओ पण त्याच्यामध्ये बनवायचे नाही असे त्यांना सांगितलं होतं कुठल्याही प्रकारचे. कारण तुम्हाला पण माहिती साहेब, तुम्ही सिस्टीम मध्ये आपला एवढा अनुभव तुमचा आहे, काम केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी कुठल्याही बाबतीत जर कुठली काही तक्रार असेल तर ती आपल्या यंत्रणेमार्फत मांडायची असते पुढे. नाही, त्यांनी सुपरवायझर का तोंडी सांगितलं होतं, पण सुपरवायझरला लेखी दिलं तर त्यांच्या का पुरावा आहे. सुपरवायझरनी त्याची दखल नाही घेतली आणि म्हणून मग त्याच्याकडून चुकून जरी सुपरवायझर जे तुम्ही नेमलेत, जे 40,000 पगार घेतात, ते सुपरवायझरची जबाबदारी काय हो? सुपरवायझर जबाबदारी नाही साहेब. तुम्हाला तालुका सांभाळायचे आम्ही समजू शकतो, पण सुपरवायझर जर त्यांनी लेखी दिलं तर का अशा प्रकारचा म्हणजे खराब धान्य येतंय आणि या गरीब आदिवासी मुलांना आम्ही खाऊ घालतोय, याच्यामध्ये सुधारणा व्हावा अशा प्रकारचं लेखी तुमच्या सुपरवायझर देऊन सुद्धा त्या सुपरवायझरनी दखल नाही घेतली. मग आपण यांना पगार काय द्या सुपरवायझरना? त्यांना काय नोटीस नाही काढली तुम्ही? सुपरवायझर नोटीस दिली साहेब.
आणि याच्यामध्ये ऍक्च्युली साहेब आहे ना, तो जो वाटाणा जो कच्चा म्हणजे शिजत नाही म्हणजे तक्रार त्यांनी केली होती ना. हे बघा, तुम्हाला मी सांगतो चिडीपिऊ, तुम्ही आज या ठिकाणी तुकाराम मुंडेचं महाराष्ट्रात काय चाललंय आणि तुकाराम मुंडेसाठी तुम्ही असं चुकीचं वागू नका. डायरेक्ट तुम्ही धाडस करून एखाद्या गरीब आदिवासी महिलेला अशी नोटीस देणं. आज महाराष्ट्रात तुम्ही टीव्हीवर बातम्या पाहताय, गडचिरोलीला 3 आदिवासी मुलं सरपटावर 2 मेली. ही अंगणवाडी एवढी सुंदर आहे, इथं मुलांची उपस्थिती चांगली आहे. इथं मी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन लोकांना विचारलंय का या मॅडमची काही चुकी नाही, तुम्ही ते दिलेले नोटीस मागे घ्या आणि हा विषय तिथं थांबवा. साहेब, त्यांना मी काल बोलवलं होतं, त्यांना मी पुढच्या गोष्टी सांगत होतो, त्यांनी काही ऐकून घेतलं नाही. हे बघ, परस्पर निघून हे गेलं. बघा तुम्ही, हे बघा तुम्हाला मी आता मराठी येते ना, तुम्हाला मराठी येते का? येस सर. मराठी येते ना? हो. हा, मग मराठी येत असेल त्यांना बोलून घ्या आणि ते नोटीस मागत द्या. हे याला इथं आम्हाला आंदोलन करावं लागेल. एक तर राहणार आहेत का इथून पुढे असं करणार नाही, अशी नोटीस द्या, तो विषय संपवून टाका. साहेब, त्यांना मी तेच काल सांगत होतो की तुम्हाला संधी आहे, तुम्ही मी काय म्हणतो, तुम्ही लय आपलं लय लय मोठे पुढारी होऊ नका. तुम्हाला मी सांगतोय तेवढं ऐका तुम्ही. सर. तुम्ही त्यांना बोलून घ्या. मी त्यांना सांगतो मी इथं शाळेवर आहे, मी पालकांची इथं याचा इश्यू जर वाढला तर तुम्ही या महिलेवरती अन्याय केला, उद्या तिने काय जीवाचा कमी सरस केला, तुम्ही जबाबदार त्याला. 2 मुलं ती शाळेमध्ये आहेत, ठीक आहे. त्यांनी सुपरवायझरकडे लेखी देऊन सुद्धा सुपरवायझरनी कुठल्या प्रकारची कारवाई किंवा कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये सुधारणा केली नाही. त्यांच्याकडून माफीनामा घ्या, त्यांना नोटीस द्या आणि ती कारवाई मागे घ्या. नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने पुढची कारवाई करतो. काय करणार आहेत? ठीक आहे सर, बोलतो मी, पाहतो मी सर, बोलतो सर. पाहतो करतो नाही, तुम्हाला करता आलं तर करा, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने करतो. तुम्ही शिडीपिऊ झाले नाही काय? तुम्ही शासनाचे मालक झाले काय? तुम्हाला तुमच्या तालुक्यातल्या शाळा करू का चेक भीमाशंकर पर्यंत? काय तुमची अवस्था आहे? तुम्ही कितीला हिजीट मारताय, किती हिजीट हो तुमचं शेरे बुक तुमच्या सह्यात बघू का त्याला? तुम्ही ही कारवाई, मी इथं आहे, तुम्ही जर ही कारवाई मागे घेतपर्यंत तुम्हाला मी एटी धरील. या ठिकाणी हे करा मस्त बघा. परवा इथं मुलांची सोय आहे ना? सोय आहे ना? सगळ्या लोकांचं म्हणणं आहे सोय आहे. तो काय हिडू एखादा अर्धा कुठे गेला असेल, परंतु त्या हिडूचं कारण सुपरवायझरकडे लेखी देऊन सुद्धा सुपरवायझरने त्याच्यामध्ये बदल केले नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे पण दिले लेखी, त्यांच्याकडेच दिले लेखी, त्यांच्याकडेच लेखी दिले. त्याच्यात मी खुलासा केलाय, माझ्याकडनं परत असं होणार नाही म्हणून मी त्यांना लेखी दिलेले. त्यांनी काय त्याच्यात उल्लेख केलाय कालच्या नोटीस मध्ये की तुम्ही भाषेचा गैरवापर केला, तो खुलासा मान्य करण्यात येत आहे. आणि मी त्या खुलासात असं अपशब्द माझा व्हिडिओ मध्ये पण नाहीये, लेखी तक्रार मध्ये पण अपशब्द नाहीये माझा. ऐका साहेब, हॅलो, येस सर. मी त्या स्पॉटवर आहे. तुम्ही ती त्यांना नोटीस द्या आणि तो विषय संपवून टाका. उगाच आम्हाला आंदोलन करून तुमच्या पंचायत समितीवरती मोर्चा आणायला लावू नका. तुमच्या अधिकारार्थ जरी तुम्ही काही हे केलं असेल तरी तो विषय अंगणवाडी जेणेकरून तिच्यावर अन्याय होणार नाही एवढं करा तुम्ही. हा हा, ओके, धन्यवाद. काय? वरील विषयानं मी अंगणवाडी सेविका सौरेश्मा शिवाजी पारे, तरी माझ्या इंस्टाग्राम आयडी वरून आहाराबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवण्यात आला. तरी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त माझ्या मुलांबद्दल आहाराविषयी वाटणारी काळजी मुलांना होणारा त्रास त्याविषयी वाटणारी आत्महत्या मी त्या व्हिडिओतून सादर केली. त्यातून कुणावर टीका किंवा अपशब्द चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियाचा गैरवापर केला नाही. तरी तुम्हाला दिलेल्या नोटीस प्रमाणे मला माहित नव्हते, परंतु येणारा आहार खरंच चांगला येत नाही, तो वाटाणा लापशी शिजला जात नाही, वारंवार लेखी देऊन आहार बदल होत नाही, म्हणून मला सांगावंसं वाटलं यात बदल होऊ शकतो म्हणून मी व्हिडिओ सादर केला. तरी तुम्हाला असे वाटते की माझ्या पदनाम गणेश व इमारतीचा मी गैरवापर केला, तरी इथून पुढे माझ्याकडनं असे होणार नाही. पदनाम गणेशाचा इमारतीचा चुकीचा वापर केला जाणार नाही, यातून शासनाची प्रतिमा मलिन होणार नाही. माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मुलांना चांगला आहार मिळावा हा माझा हेतू होता. मुलांना चांगला आहार मिळावा या उद्देशाने मी व्हिडिओ तयार केला होता. याच्यात माझं एक ठीक आहे. त्यांचा जो खुलासा आहे तो रितसर आहे. यांनी शिडीपीला कळवलंय, यांनी खरं तर सुपरवायझरला कळवलंय. आणि हा वाटाणा आहे, हा 40% आहे. इतका खराब आहे हा वाटाणा आणि एवढा हे दिसतंय आपल्याला व्हिडिओमध्ये. तर मी तुकाराम मुंडे साहेबांना फोनवरून बोलतो आणि तुकाराम मुंडे यांची टीम मी खरं तर बोलून
आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक अंगणवाडी चेक करतो, जुन्नर तालुक्यात चेक करतो आणि खरं तर इकडे बी आपल्या खेड तालुक्यात चेक करतो. या अंगणवाडींमध्ये हा बराचसा हा गोळ आहे, कारण अंगणवाड्या ज्या आहेत त्या आदिवासी भागामध्ये, डोंगर भागामध्ये आहेत आणि म्हणून शहरी भागामध्ये ज्या अंगणवाड्या आहेत त्या मोठ्या मोठ्या आहेत आणि त्याच्यामुळे इथं ही जे सरकारी अंगणवाडी आहे ते अत्यंत हा वटाना आपण बघू शकतोय, अत्यंत हे आहे. आणि म्हणून मी पहिल्या प्रथम या शिडीपीचा निषेध करतो. शिडीपीचा निषेध करून तुमचं नाव काय म्हणले? रेश्मा शिवाजी पारधी. रेश्मा शिवाजी पारधी. तुम्हाला हे आदिवासी वादळ न्याय देणार, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कामावरून काढून टाकणार नाही. या बालकांची तुम्ही चांगली या ठिकाणी आज तुम्ही कोणत्या बाळाला उठवा त्याला वाचायला सांगा, नाही आलं ना तर मी पण म्हणन की हे वाचलं एक बाळ मला कोणतरी होय वाचून दाखव सर. होय वाचून दाखव. होय ते वाचून दाखव. होय वाचलं बाय पटापट चल वाच वाच काठी उलटाली गाणी. घे हा दाखव वाचून. हा मोठं ना ठीक आहे. हे बघा ही मुलगी आहे, ही एवढी वाचून दाखवते. लहान लहान बाळ आहेत आमची. खरं तर या शिडीपिवणी याचा निर्णय घेऊन 5च्या आतमध्ये जर ही कारवाई थांबवली नाही तर याच्यावरती वेगळ्या पद्धतीने आम्ही माझ्यासोबत खरं तर देवळे गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत, देवळे गावचे तंटामुक्ताचे राहुल गुटे आहेत, त्याचप्रमाणे खैरे खटकाचे लोकनियुक्त सरपंच बाळाप्पा केंद्रे आहेत, त्याचप्रमाणे निमगिरीचे सरपंच लोकनियुक्त सरपंच विठ्ठलगडे आहेत, त्याचप्रमाणे आमचे मुलार नांगरे घाडगरचे सरपंच आणि रावते आहेत. आम्ही तुम्हाला न्याय निश्चितपणे करू. आणि कसं होतं जर आज एखाद्या बाळाला काही जर झालं ह्याला जबाबदार ते नाही राहत, ते जबाबदार आम्हाला ठरवतात. तुमच्यामुळे झालं कुपोषण खाली आलं, अंगणवाडी सेविका जबाबदार. बाळाला काय झालं, अंगणवाडी सेविका जबाबदार. काही झालं तरी अंगणवाडी सेविका जबाबदार. तुम्हाला मी न्याय दिला असं वाटतं का? हो देणार ना तुम्ही नाही, म्हणून तर तुम्हाला मी फोन केलाय. तुमची माझी ओळख नाही काय नाही. नाही पण मी आदिवासी, तुम्ही आदिवासी आहेत. तुम्ही माझ्या हेडू पाहिला कधी? हो मी तुम्हाला चांगली ओळखते. असे ना हो. बरं या माणसातून आपली न्याय भेटल, हो. तुम्हाला 100% न्याय भेटेल अशा प्रकारची घोषणा करतो. आणि निश्चितपणे या बाळांची चांगली सेवा करायचं ग्रामस्थ कोण करेल, तुम्ही काळजी करू नका. या अंगणवाडी चालू राहील, तुम्ही फोनवर मी तुम्हाला कळवतोय. हा आणि बिनधास्त नाही कर. तू किती शिकली बाय? 10वी झाली. तुम्ही 12वी झाली. काय नाव तुझं? करतात नाही शिकवलं तू बोलला? अंगणवाडी भरते का? भरते का बाय? अंगणवाडी रोजच्या भरते का? बरं ठीक आहे. यांना न्याय भेटू अशा प्रकारचे जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना तुकाराम मुंड्याशिवाय हे सुधारणार नाही. अंगणवाडीचा जो आहार आहे तो आहार कीड लागलेला, खराब झालेला, अशा अनेक अंगणवाडीचा काही अंगणवाडीच्या कार्यकर्ते घाबरतात, बोलत नाही. पण तुम्ही बोलल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला कुठेही काही कारवाई होणार नाही. आता सगळ्या अंगणवाड्या या पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सुधाराव्यात अशा प्रकारच्या माध्यमातून माझा विचार आहे. सीडीपीओ असो नाही तर बीडीओ असो नाही तर सुपरवायझर असो, यांनी तात्काळ या ठिकाणी सगळ्यामध्ये सुधारणा करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. आणि ही महिला आंबेगाव तालुक्यातून करतात. नंबरवाडी या वाडीचं नाव आहे नंबरवाडी. नंबरवाडीच्या अंगणवाडीची कार्यकर्ते आहेत, त्यांनी मला फोन केलाय. त्यांना कुठली कारवाई नाही आता मी शब्द देतो आणि या ठिकाणी या अधिकाऱ्यांना वटणी आणतो. धन्यवाद. बाय 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 बाय. इथं अंगणवाडी आहे, या अंगणवाडीची इमारत इथं 4 वर्ष झाले बांधायला लागले, अजूनही पूर्ण होत नाही. हे सीडीपीओला दिसत नाही का? हे सीडीपीओला पंचायत समितीला पत्रव्यवहार करता येत नाही का? अशा प्रकारचा गलथान कारभार मात्र अधिकाऱ्यांना दिसत नाही. आणि कुठेतरी एखादा चुकून येऊन गेला काळांसाठी केलेला तो दिसून एखाद्या गरीब आदिवासी महिला निलंबन करणं हे चुकीचं आहे. म्हणून पहिली त्यांना मी आता सांगतो, पहिली अंगणवाडी 4 वर्ष किती वर्ष झालं? 4 वर्ष आता 4th अजून होत नाही का? किती वर्ष झालं? 4 वर्ष आहे का? बघा इथून अवस्था. चला